गुरुराजा माझ्या मनाला हरिभजनाचा छंद लागून दे. 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. राजाधिराज श्री दत्तराज स्वामी महाराज. श्रीमण महामूळ श्री जगदीश स्वामी महाराज. काषाय वस्त्रम कटिमे कळा ब्रह्मसूत्रम गुरुनाथम दंडकमंडलो रुद्राक्षभूषणाढ्यम रत्नागर निळशेंदो लवण समुद्र तीरवासम सत्यश्रेष्ठ ज्ञानदायकम स्वामी राजम श्री गुरु यतीच्या 12 चालतंय जातो काढावा वा वा वा. ओम नमो जय अनादि सिद्ध पुरातन लक्षांशी नमना लक्षाशी नमितो गणेशा कृपा दृष्टी पाये जप मदये हरिनाम सरस्वती माते बैस जिव्येवरी मद सहाय्य करे निरंतर. नमो गुरु स्वामी दिव्य ज्ञान मूर्ती जाणे दिले स्फूर्ती हरिनामा. भजनी लागा श्री गुरु यतीच्या जातो काळ वाया सत्सुख सांडून चित्सुख डोई त्याची काबा बुडता रे. अरे चे वचन हे बाळा रे. श्री गुरु यतीच्या जातो काळ वाया भाऊबंध मित्र सोय रे कोणीच नाही अंती रे. माया जाळी जीव गुंतवणी फसून जाईल नरकी रे. भजनी लागा श्री गुरु यतीच्या जातो काळ वाया रे. ये संसाराचा व्यर्थ पसारा अंती कामा नाही की रे. अंतर्यामी सावध होई लागे सद्गुरु पायी रे. भावना टाकून सारी चंचल म्हणते स्त्री रे. ईशाज्ञे ते श्री धरुणिया साधून घेई तरे. पीतवसन गुरुपाई लागे चरणी ठेवी शिर रे. सद्गुरु वाचून मुक्ती नाही सत्यवचन निर्धार रे. पतित पावन पूर्ण दयागण दत्तात्रय महाराज रे. पद्मनाभ म्हणे शरण रिक्ता श्री देईल मुक्ती धाम रे. भजने लागा श्री गुरु यतीच्या जातो काळ वाया रे. आज दत्त याग 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आमचे सद्गुरु समाधी च्या जवळून आलेले सर्व का तर सद्गुरूच इथं हजर झालेले आहेत. आता माहेरचा कुत्र जरी आलं माहिती आहे की नाही तर किती आनंद होतो. आणि आज
माहेरहून आलेले सद्गुरू, का तर सद्गुरूच्या माहेरातलं कोण जरी आलं तरी जसं माघार म्हणजे मुलीला किती आनंद होतो, तसे सद्गुरूच्या जवळून आलेले, सद्गुरू साक्षात घेऊन आलेली, म्हणून सद्गुरू आल्याबरोबर इथं कार्यक्रम चालू झाला. का सद्गुरू आल्याशिवाय काय होत, आणि सद्गुरू कुठं जात नाहीत बरं का, नाही तुम्हाला शंका वाटेल. सद्गुरू कसे असतात, जो लोकत्रयात स्वतंत्र फिरुणे सर्वा म्हणे सावध, महाईशपदीच निश्चळ भवा बोधित जो पारद, जो राहे गगन उदरी क्षण दिशे बोधी क्रिया शारद, श्री शाज्ञांकित बोध करिता तो श्री गुरु नारद. म्हणजे तो नेहमी फिरत असतो. सद्गुरू हा व्यक्ती नव्हे, सद्गुरू हा व्यापक आहे. म्हणजे कसा सर्व व्यापक असणारा सद्गुरू आहे. सद्गुरूची व्याख्या करायला ह्या जगामध्ये दुसरी वस्तू नाही. सद्गुरूची व्याख्या करायला 4 वेद गप बसले, शास्त्र थांबले. मग तुमच्या आमच्या मुखानं काय वर्णन आम्ही करणार. सद्गुरू केवढे आहेत. सद्गुरूला वर्णन करा ह्या पृथ्वीमध्ये एकही वस्तू नाही. असे सद्गुरू षडप मध्ये प्रगट झालेले आहेत. आणि त्या सद्गुरूने 52 पद लिहिली आहेत. किती? 52. त्यामध्ये 12वं पद आहे. सद्गुरू सांगतात, भजनी लागा श्री गुरु येतीच्या जातो काळ वाया रे. आतापर्यंत आपला काळ किती वाया गेला प्रत्येकाला माहिती आहे. का नित्य काळाची संगत न कळे होणाराची गत म्हणली. नित्य काळाची संगत आहे बघा. सकाळ गेली, माध्यान काळ केली, आता सायंकाळ नेहमी काळ खात आलेला आहे. म्हणून क्षणोक्षणी हाच कर विचार. सगळ्या संतांनी सांगितला, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवशिंदो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग आतापर्यंत आमचं आयुष्य कुणी खाल्लं. आतापर्यंत आयुष्य आमचं काळानं खाल्लेलं आहे. आणि आता राहिले आलं त्याचं हित करा. म्हणून ते सांगता बाबांनो, भजनी लागा श्री गुरु येतीच्या जातो काळ वाया रे. वाया निघालेला आहे. काळ म्हणजे नेहमी आपणासनी खायचा मागणं आलेला आहे, प्रत्येकाला खात आलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सकट त्याचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनाला सकट भगवंतानं हेच सांगितलं, का भवानो, जन्मलिया दिवसेंदिवसे हो लागे काळाचे आयसे, पण करीती उल्हासे उभविती गुडिया म्हणे. जन्माला आल्या आल्या काळ सुरुवात केली खायला. कवा जन्मलिया दिवसेंदिवसे हो लागे काळाचे आयसे, पण करीती उल्हासे उभविती गुडिया. आगा मरहे बोलून साथी, आणि मेल्या तरी रडती गहिंशेपणे. अर्जुना, मृत्यूलोकी सुखाची कानी ऐके जेल कवणाच्या श्रवणे, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाची या. का तर या मृत्यूलोकामध्ये सगळं उपराट आहे. म्हणजे का हे खटखटाये उकटे मृत्यूलोकीचे उपराटे, येत जरी अवचटे जन्मलास तू म्हणले, तरी झडझडून वैलाने, आणि ये भक्तीचे वाटेला जे पावशी अभेद निजधाम माझे. का तर म्हणले ह्या मृत्यूलोकात सगळं उपराट आहे. चालणं उपराट, वागणं उपराट, बोलणं काय महाराज सांगताय, आम्ही सवनच असतोय. उपराट आहे का? आम्ही बोलतोय पण उपराट आहे का?
काय सांगताय, पण सगळं उपराट आहे. का? जिची बळ प्रज्ञा जिरून जाई त्याशी वडील म्हणून पाया पडे म्हणे. कुणाच्या? ज्याचं आम्ही काय म्हणतो वडील, बरोबर नाही? मृत्यूलोकात कसं आहे हे सांगायचं आहे मला. आम्ही नाही सांगितलेलं, भगवंतानं अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं. तसंच बाबाने या पदामध्ये सांगितलं, बळ प्रज्ञा जिरून जाय त्याचे वडील म्हणून पाय वंदित. ज्याचं आयुष्य कमी झालंय, काय म्हणले, आयुष्य ज्याचं कमी झालंय त्याला आम्ही मोठा म्हणतो. आणि ज्याचं आयुष्य आता भरपूर आहे त्याला काय म्हणतो. मग ह्यामध्ये मोठं कोण आणि बारकं कोण महत्वाचं आहे ना. आम्ही मोठं कोणाला म्हणतो, ज्याचं आयुष्य काळानं खाल्लं त्याला आम्ही मोठं म्हणतो. पण इथं शास्त्र काय म्हणत आहे, ज्याचं आयुष्य जास्त आहे तो मोठा. कोण? हे आमच्या आता ही पिढ्या हे मोठी आहेत म्हणजे. आणि जी मोठी आम्ही म्हणतो ते बारके आहेत. सांगा यांचं आयुष्य किती झालं, तुमचं आयुष्य किती झालं? MH 25, कुणाचं 50, कुणाचं 60. मग मोठं कोण? म्हणून शास्त्र म्हणे मृत्यूलोकी उपराटे. इथं काय, हे खटखटाय ओकटे मृत्यूलोकीचे उपराटे. येत जरी अवचटे, अवचट म्हणजे माहिती आहे नाही, अवचट आम्ही जन्माला आलोय. का तर पाप पुण्य सम जन्मा येतो प्राणी. अवचट म्हणजे का गटाळीने आई सापडला देव. कसा सापडलाय? आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा आम्हाला ध्येय सापडलेला आहे. पाप जास्त झालं तर नरकाला जाईल, पुण्य जास्त झालं तर स्वर्गाला जाईल, पण मनुष्य देह नाही म्हणले. तर कसं आहे, सम पाप पुण्य समी प्राणी येतो जन्मा. पाप आणि पुण्य सम म्हणजे आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा आम्हाला नरदेह सापडलेला आहे, पण ह्या नरदेहाच्या आम्हाला किंमत नाही. काय नाथ महाराज म्हणतात, कोटी कोटी सुवर्ण वेचिता अर्धा क्षण मिळत नाही. किती? अर्धा क्षण. पुराणामध्ये सांगितलं, बघितलंय सा तुम्ही किती कोटी वतलं तरी एक दिवसासाठी वाचवायसाठी खोट्यानं पैसे टाकलं खाली, पण एक क्षण वाचवू शकत. एका क्षणाची एवढी किंमत आहे आमच्या आयुष्याची. मग आतापर्यंत गेलेला क्षण किती मेजा घरात गेल्यावर, आतापर्यंत गेलेला क्षण किती गेलं वाया. काय सांगितलं, जातो काळ वाया रे. वाया गेलेला आम्हाला सांगायचं आहे. वाया गेलेल्यात आम्ही काय केलं, काय केलं तेव्हा, हार निद्रा भय मैथून सर्व एवढी समसमान ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय केलं. का तर आम्ही कशासाठी जन्माला आलो हीच आम्हाला अजून माहिती. कोण आणि कैसा किमर्थ आलो जन्माशी, कशासाठी आलो, खाऊ पिओ आणि मज्जा करो यासाठी. 83,99,999 एवढे भगवंतानं निर्माण केल्या आणि माग पाहिलं, मला भजणारा मला पूजणारा माझं मनन ध्यास करणारा असा एकही प्राणी पाहिला नाही. मग भगवंतानं आपल्यासारखा काय सांगितलं, आपल्यासारखा अपरोक्ष ज्ञान देऊन, परोक्ष नाही अपरोक्ष ज्ञान देऊन नरदेह निर्माण केला. का तर या नरदेहानं माझं नामस्मरण करेल आणि माझं स्वरूप होईल. म्हणजे माझ्यासारखा
माझ्या सारखाच भगवंताने केला, म्हणजे आपल्या सारखा यो नरदेव निर्माण केला. का तर ह्याच नरदेवाच्या योगे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिदला असे म्हणे. कृपा करून दिलाय. पण आम्ही इथं आलो मी कोण आहे तो विसरला आणि देहाला नावात अडकला, देहात अडकला, पदात अडकला आणि मीला ओळखलो, विसरलो. मीला कोण ओळखत? कोण आहे मी? संतांनी हे सांगितलं, मी कोण याचा करावा विचार. बोले ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे आणि मीची ओळख करून देतो तो सद्गुरू असतो. कुणाची? मी कोण आहे अजून माहित नाही. मी नावामध्ये अडकलो. उपदल्या बाळकाशी नाम नाही तयापाशी ठेविले नावाशी वो देत असे. ठेवलेल्या नावामध्ये आम्ही अडकलो, पण मी कोण अजून ओळखलेला नाही. म्हणून 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, त्याच संतांनी सारातलं सार काढून त्याचं बी सार काढलं. माहिती आहे ना काय? 1.25 लक्ष महाभारत लिहिलं, पण 1.25 लक्ष महाभारतामधला 18 अध्यायाची गीता 700 श्लोकाची बाहेर काढली. सार, त्यातलं सार काढलं. आणि त्या 18 अध्यायाचा सार ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये, संस्कृत भाषा कुणाला कळत म्हणून प्राकृत म्हणजे पक्व केली. माहिती आहे ना? पक्व. कठीण, लहान मुलाला कठीण आई देती का? ती आई असते काय? ती चापसून देती. कठीण आई का? आईला माहिती असतं कठीण दिलं तरी ह्याला पचणार नाही. आणि ती आमच्या संतांनी सद्गुरूनं माऊली, गुरु माऊली ज्याला म्हणतात, ती आई जगाची आहे, जगाची माऊली. तिनं आम्हाने सगळं सार काढून तुम्हा आम्हाला पचल असं तिने दिलं. कसं दिलं? चापचून काढून सार काढलं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पक्व प्राकृत काढला. प्राकृत भाषा म्हणजे पक्व केलं. कच्च होत ती आचार्यापुढे कच्च ठेवलं की ते शिजवून आम्हाने देतो. बरोबर आहे की नाही? आचार्य कुणाला म्हणलं जातं? कच्ची वस्तू असणारी पक्की करून देतात त्याला आचार्य म्हणलं जातं. आणि शास्त्राचा अर्थ कच्चा असणारा म्हणजे कसा? सोप्या भाषेत, संस्कृत भाषेत सोपी भाषा करून सांगणं म्हणजे आचार्य म्हणलं जातं. आणि ते संतांनी तुम्हा आम्हाला केलेलं आहे. आणि जात वेदातला सार जसा ज्ञानेश्वरीतला सार, तरी ज्ञानेश्वरी बी कुणाला कळेना, वाचायला वेळ नाही, म्हणून त्याचाही सार 28 अभंगामध्ये आणला. किती? 28 अभंग. आणि जात वेदातला सद्गुरु माऊलीने तिने बी 36 अभंग केले, त्यातला बी सार काढला. आणि हे यशस्व राज आहे की जात वेदातला सार आहे. अशातला तुम्ही जात वेद बघण्यापेक्षा एवढं तुम्ही बघा, सार आहे. साराचं सार म्हणून ते सांगितलं, मंथोनी नवनीता तैशे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो म्हणले. सगळ्या कथा सांडल्या आणि हे तुम्हाला सार मंतोनी भगवंत साक्षात पुढं उभा करून दिलेला आहे. मग तो कसा आहे तर ते सांगतात, भजने लागा श्री गुरु येतीच्या जातो काळ वाया रे. वेळ सांगा बरं का, का तरी मांडायलाच उशीर लागतो. हे आमचे नवे पदरची वाणी व्यास बोलले
पुराणे बोलणारे सद्गुरू आहेत, आम्ही नाही. हे सद्गुरूच बोल आहे, सद्गुरूच बोलतात आणि सद्गुरू सर्व करून येतात. काय सांगायचंय आपल्याला? सार सार दिले तरी बी आम्हाने अजून ती खाता. सार दिले, बरोबर आहे ना? सार आहे, सार सार सार. विठोबा नाम तुझे सार. म्हणजे सर्व सारातून सार काय काढला असेल तर भगवंताचं नाम. सार माहिती आहे, सार कशाला म्हणतो आम्ही? तुपाला, बरोबर आहे ना? तूप हे सार आहे. पण जातो काल वाया रे, म्हणून तिने सांगतात बाबा की आपणाने पदावर बोलायचं आहे. लय विषय गेला की लांब जातो, थांबत नाही. सत्सुक सांडून चित्सुक डोळे, व्यर्थची काबा बुडता रे. आम्हाने सत्सुक असून चित्सुकामध्ये आम्ही बुडतोय कसं, ही बाबा सांगतात. चित्सुक म्हणजे इंद्रियाला लागणार भोग, त्याला म्हणायचं चित्सुक, बरोबर आहे? ती कायमच आहे का? कायमचं सुख नाही. ही कसं आहे? क्षणिक सुख आहे. मग क्षणिक सुखासाठी एवढी धडपड चालल्या. किती धडपड चालल्या? तर आतापर्यंत म्हणले आम्हाने वेळ नाही. कशासाठी? क्षणिक सुखासाठी. आज भरपूर इकडे लोक येणार होते पण ते थांबले. कशासाठी? क्षणिक सुखासाठी. क्षणिक सुख आहे का? तर मायेनं या जगाला असं भुलवून ठेवलंय. शातून बाहेर काढणारे फक्त संत असतात, दुसरे कोण नाही बाबा. म्हणून सद्गुरू सांगतात बाबा, भजने लागा श्री गुरु येतीच्या, जातो काळ वाया रे. सत्सुक सांडून चित्सुक डोई, व्यर्थची कापा बुडता रे म्हणली. चित्सुकामध्ये आम्ही बुडत आहे का? तर चित सुख हे नाशिवंत आहे आणि सत्सुख हे शाश्वत आहे. चित सुख आतापर्यंत सांगा, सुखासाठी आम्ही एवढी धडपड केली, कुणा कुणाला सुख झालं? किती झालं? क्षणभर. क्षणाच्या सुखासाठी, एवढ्या एवढ्या कणासाठी उंदीर काय करतो? डोंगर पोखरतो. कसा? तसा आम्ही आतापर्यंत डोंगर पोखरलाय एवढ्या एवढ्या सुखासाठी. म्हणून ते सांगतात सत्सुक सांडून चित्सुक डोई, व्यर्थची काबा बुडता रे. धनजन वैभव जाईल सारे, सत्य वचने बाळा रे. हे सत्य वचन आहे. धन वैभव कुणाकुणाचं राहिलं? मोठे मोठे राजे गेले. किती गेले? मोठे मोठे राजे गेले. कुणाचं काय राहिलं? काही सकड या जगामध्ये राहिलं. ही चित्सुक आहे. म्हणले ब्रह्मदेवापर्यंत काळानं ग्रासलेला आहे. कुणाला? ब्रह्मदेवापासून ती तुम्हा पर्यंत. पण काळ नेहमी पाठीमागं आहे, तिकडं आमचं लक्ष नाही. ही आतापर्यंत एवढं मिळवलं. सांगा, मोठ्या मोठ्या राजाने घेऊन गेले. कोण कोण गेले घेऊन? कोण कोण घेऊन गेले? आतापर्यंत पाहिलं ना आम्ही, कोण कोण घेऊन गेले. आणि जे न्याहाचं नाही, जी चित्सुक आहे तीच आम्ही मिळवीत बसलो. आणि आमचं सुख राहिलं, खरं सुख राहिलं बाजूला. आणि नको त्या सुखामध्ये आम्ही अडकलो. नको ते सुख म्हणजे इंद्रियाला देणारं सुख हे नको ते आहे. आणि सत्सुख जे आहे ती कायमच आहे, कधी न विटणार असं सुख आहे. मग ते सुख कुठं आहे? संतांनी सुरुवातच भजन करताना सांगितलं. काय म्हणले? सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंताचं मुख पाहिलं हे सर्व सुख आहे आणि त्या आम्ही पाहायला शिकलं पाहिजे. मग भगवंताचं मुख कुठं आहे? भगवंत कुठं आहे? तर सर्वागती राम देहादे एक आहे. काणे काय? सर्वागती राम देहादे एक आहे. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मीनवे. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. मग मागेली या जन्मात मुक्त झालो. मग सर्वागती भगवंत आहे त्याचं मुख अजून आम्ही पाहिलं का? कसं आहे नाही? पण सर्वांच्या ठिकाणी भगवंत आहे, पण आम्ही पाहताना कुणाला पाहतोय? म्हणजे हे जे ज्ञान आहे सत्सुख, म्हणजे सत्य काय आहे तर सत्य आणि असत्य तुम्हाला दाखवून देतो म्हणजे खरं. बरोबर आहे? रामकृष्ण परमहंसाने स्वामी विवेकानंदांनी प्रश्न केला, काय त्या जगामध्ये सत्य काय ना असत्य काय मला अर्ध्या श्लोकामध्ये सांगा. एका श्लोकामध्ये रामकृष्ण परमहंस म्हणले अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो तुम्हाला सत्य आणि काय असत्य काय. तर ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्य आहे. म्हणजे जग हे दिसतंय ना ही सर्व खोट आहे आणि त्यामध्ये असणार ब्रह्म हे सत्य आहे. पण ती कसं आहे? सत्य आहे, उघडा आहे पण दिसत नाही. उघडा आहे ते मुख आम्ही पाहिलं का? काय म्हणले? सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर. उघड ब्रह्म आहे. काय म्हणले? मुक्ताबाई म्हणली ब्रह्मदिशे उघडे. जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. एकच माती नाना भिंते धोंडे आणि दगडे ब्रह्मदिशे उघडे. आहे ना? एकच सोड नाना लेन बाळी आणि बुगडे ब्रह्मदिशे उघडे. म्हणजे दृष्टांत दिलाय प्रत्येक चरणामध्ये. तुम्हाला सांगा एवढी मोठी घरं आहेत, कशाची आहेत? एका मातीचीच आहेत ना, एकाचीच आहेत. पण ती कोणी घागर केली, कोणी म्हणजे घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे म्हणले. प्रत्येक घट वेगळे केलं हो, पण कशाच? एका मातीच. आता सांगा भाळी केली, बुगडी केली, सगळं सोनं केलंय, पण सोनं कशाचं आहे? त्यामध्ये काय आहे? सोनच आहे. म्हणजे सगळ्या अलंकारामध्ये सोनं आहे, तसं हे सगळ्यामध्ये ब्रह्म आहे. ही तुम्हाला आकार अनेक दिसतात पण त्यामध्ये असणार ब्रह्म एक आहे. म्हणून ते सांगतात की बाबानो चित्सुक साडून सत्सुक दोही व्यर्थची काबा बुडतारे. चित्सुक आहे तर जवळ आहे, त्याला विसरलं. आणि बाहेरचं दिसणार जे झगझग आहे ना चित्सुक, त्याला आम्ही बोललोय. देहाला बोललो आम्ही, देहात राहणाऱ्याला आम्ही कव पाहिजे. घर कशासाठी आहे? राहण्यासाठी. मग सांगा घर मालक का घरात राहणारा मालक? अवघड आहे जरा पटायला. आपण काय म्हणतो? घर मालक का घरात राहणारा मालक? तर घर मालक आहे का? घरात राहणारा मालक. आम्ही घरच मालक म्हणून बसलो, म्हणून आम्ही चित्सुकामध्ये अडकलो. का तर आम्ही घर मालक आहे, पण घर मालक आहे, राहणारा आहे, पण कुठवर? म्हणजे ना शी जर आपली अवस्था झाली, सगळ्या संतांनी हितानु सोडले बर का.
हे लक्षात ठेवा. का तर ही सांगितल्याशिवाय आम्हाला सत्सुख कळणार नाही. हे सगळं नाशिवंत आहे आणि नाशिवंताला आम्ही सत्य मानल्यामुळं आम्हाला दुःख भोगावं लागतंय. कशासाठी? आम्ही कुणाची अपेक्षा करतोय? नाशिवंताची. गेलेल्याची अपेक्षा करतोय, असलेल्याची अपेक्षा. का तर असलेली वस्तू कधीही जात नाही. मग सांगा, तुम्ही आहे, देह जाणार आहे, बरोबर आहे. जग राहणार आहे, जगात राहणारा जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या वस्तू इथं राहणार आहेत. त्या वस्तू कशाच्या आहेत? तर पाचाच्या आहेत. बरोबर आहे. पाचाच्या वस्तू आहेत, त्या 5 वस्तू त्या राहणार आहेत. पण त्या केव्हा जाणार आहेत? काळ येईल तेव्हा. महाकाळ म्हणजे नाही, नित्यकाळ आणि महाकाळ वेगळा. महाकाळ म्हणजे नाही, नित्य प्रलय आणि महाप्रलय. नित्य प्रलय रोज चालू आहे, म्हणजे रोज चालू आहे. रोज आम्ही मरतोय, रोज आम्ही मरतोय, रोज प्रलय चालू आहे, बरोबर नाही. सकाळ आणि संध्याकाळ, सकाळ आणि संध्याकाळ प्रलय चालू आहे. आणि महाप्रलय म्हणजे हे सगळं जग नाहीस होतं. जगतपित्यानं सांगितलं जातवेदामध्ये, ती सगळ्या शास्त्रांनी सांगितलं. बाबांनी बी आपल्या सोप्या भाषेत जरा पहिल्या क्रमांकाला जगतपित्यानं सांगितलं, जग हे निर्माण मी कसं करतो. मी सगळं 5पासून निर्माण करतो. 5 माझ्या हातात असतात. पुन्हा मी नाहीशी करायचं असलं, माझ्या मनात आलं की मी सगळं नाहीसं करतो, म्हणजे महाप्रलय करतो. म्हणजे महाप्रलय म्हणजे 12 वर्ष आवर्षण पडतं, म्हणजे पाऊस पडत नाही. त्यावेळेला अग्नी खाईनं तापतो, वर्ण तापतो आणि सर्व राख होते. पुन्हा 12 वर्ष म्हणले हत्तीच्या सोंडसारखा पाऊस पुन्हा जलमय होतो. प्रत्येक तत्व शोभत आणि ती झालं की पुन्हा अग्नी वाढतो आणि पुन्हा त्याच्या मनात आलं, म्हणजे ही माझा खेळ आहे. अर्जुनाला सांगितलं, अरे ही निर्माण करणारा मी आहे आणि नाहीसा करणारा मीच आहे, पालन करणारा मीच आहे. मग तू मी 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 काय लावलंयस? मी मारताय मरते. कोण मारलंय? मी मारल्यामुळे मरतय. त्यासाठी 18 अध्यायाची गीता सांगावी लागली. कुणी सांगितली? गुरुनं शिष्याला सांगितली. कुणी सांगितली? गुरुनं शिष्याला सांगितली की बाबा ही मारणारा कोण आहे? मी आहे. पालन करणारा कोण आहे? मी आहे. आणि संवाद करणारा मी आहे. आणि तू मी काय लावलंय? तू मी नाही, तुझं स्वधर्म काय? स्वधर्म शिकवला. काय म्हणले? स्वधर्म जो बापा नित्य यज्ञ जाण पातेत वर्तता पापा संचारून आहे म्हणले. तुझा स्वधर्म काय? क्षत्रियाचा स्वधर्म काय? धर्माचं रक्षण करणं, हा धर्माचा नाश करणं. ब्राह्मणाला काय सांगितलं? तुम्ही काय करायचं? धर्माचं ज्ञान सगळ्या जगाला तिन्ही वर्णासनी सांगायचं. ही ब्राह्मणासनी सांगितलं. क्षत्रियाला सांगितलं धर्माचं रक्षण करायचं ना, हा धर्माचा नाश करायचा. वैश्याला सांगितलं तू तिन्ही वर्णाला लागणार ही पुरवायचं. आणि शूद्राला सांगितलं तिन्ही वर्णाची तू शुश्रूषा म्हणजे सेवा करायची. मग सेवा करायला सांगितली. ही 4 वर्णाचं कर्म आहे. तुला दिलेला तुझा स्वधर्म आहे, तो स्वधर्म तू कर. तू दुसरं तिकडे काय बघू. तुझा स्वधर्म काय? हा धर्म आहे तो नाहीसा करायचा. मग हा धर्माच्या बाजूला कोण आहे तिकडं पाहायचं का? तर हा धर्माच्या बाजूला कोण होतं? आमच्या व्यवहार ज्ञानानं आम्ही बघित होतो. काय? माझे गुरु आहेत. कोण आहे? द्रोणाचार्य आहे, भीष्माचार्य आहे. ही गुरु आहेत. ह्यासनी कसं मारो? पण बाजूला कोणाचे आहेत? शी धर्म सांगतो.
काय म्हणले? स्वधर्म जो बापा नित्य यज्ञ जाण पातीत वर्तता पापा संचारुण आहे. तू नाही मारलेस तरी मी मारणारच आहे. का? तरी बाजूला कुणाच्या आहे? अधर्माचे आहे. म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी अर्जुनाला सांगितलं धर्म कळला पाहिजे. तसं तुमचा आमचा सकट स्वधर्म आहे. स्वधर्म काय? भगवंतानं सांगितलं का? तरी चारी वर्ण माझ्यापासून निर्माण झाले. मग माझा स्वधर्म ह्या देहामध्ये आता चालू आहे नैसर्गिक, पण त्यो आम्हाला माहित नाही. स्वधर्म चालू आहे. सांगा, ब्राह्मणाने काय करायचं? ज्ञान द्यायचं तिन्ही वर्णासनी, माहिती आहे ना? मग ज्ञान इंद्रिय आपले कुठं आहेत? इथून वर आहेत. बघा तुमच्याविषयी आता चालू आहे, चारी वर्णाचा धर्म चालू आहे, पण आमचं तिकडं लक्ष नाही. भगवंतानं सांगितलं की हे माझं ब्राह्मण आहेत आणि क्षत्रिय. बघा क्षत्रिय म्हणजे हात. ही क्षत्रिय हात तिने काय करायचं? तिन्ही वर्णाचं रक्षण करायचं. बघा इथं माशी आली, इथं आली, रक्षण कोण करतंय? तिन्ही वर्णाचं रक्षण कोण करतंय? क्षत्रिय. चालू आहे. वैश्यानं काय करायचं? तिन्ही वर्णाशी लागणार. चालू आहे ना. ह्याच्यात सोडलं की तिन्ही वर्णाला पोचवते ती. काम व्यापार चालू आहे त्याचा. आणि क्षुद्रानं काय करायचं? तिन्ही वर्णानं सांगितलेलं काम ऐकायचं. बघा हिने सांगितलं की ही पळते, चालू आहे, तिकडं आमचं लक्ष नाही. म्हणून कसे बोटाने राहू तुला घे अनुभव गुरुच्या मुला. ती चालू आहे स्वधर्म. तसा आपला स्वधर्म काय? डोळ्याचा स्वधर्म काय? पाहणं. पण काय पाहायचं? कानाचा धर्म काय? पण काय ऐकायचं? नाकाचा धर्म काय? श्वास घेणं. पण कसला? बरोबर आहे. पण हे चालवणारा कोण आहे? चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. हे भगवान सांगतात हे मी चालवणार आहे. फक्त तुझं कर्म स्वधर्म सोडू नको. स्वधर्मानं वाग. मग तो माझ्या स्वरूपाला याची तिकडं बघणं. म्हणून ते म्हणले स्वधर्म करीत असताना काय करायचं सांगितलं की बाबा भजने लागा श्री गुरु येतीच्या. जातो काळ वाया रे सत्सुक साडून चित्चुक डोई व्यर्थची काबा बुडता रे. धनजन वैभव जाईल सारे सत्य वचन हे बाळा रे. धनजन वैभव जाते जाता. कोणी बघितले सगळे माहिती आहे ना की धर्माला इक्ष्वाक राजानं प्रश्न केला होता. त्या जगामध्ये विशेष असं काय आहे? विशेष जगामध्ये विशेष म्हणजे एवढंच आहे, गेलेल्याला घेऊन जाते, तिथं नेऊन जाळतंय. ती बघितलं कसं गेलं, काय काय त्यानं नेलं, गाड्या किती नेल्या, बंगलं किती, पैसे किती नेलं, ही त्यानं नेल्याला बघितलं. आणि माग येऊन म्हणला करायचं तसं. आणि ही जगामध्ये विशेष आहे. म्हणून हे संत सांगतात बाबांनो, धडधड वैभव जाईल सारे सत्य वचन हे बाळा रे. भाऊ बंद मित्र सोय रे कोणीच नाही अंती रे. अंतकाळच्या वेळेला कोण आहे सांगा? माहिती आहे तुम्हाला कोरोनामध्ये अंतकाळच्या वेळेला सांगितलं की नाही? पोरग्याला आईनं सांगितलं, पोरगा कुणाचा? तू तिकडं जास, इकडं येऊ. आणि पोरग्यानं आईला सांगितलं. म्हणजे परिस्थिती तुम्ही पाहिल्या, संतांनी अगोदर सांगितले, तुम्ही ही पाहिल्या, तुम्हाला दाखवलंय, जगत पित्यानं सगळ्यांनी दाखवलंय, जागं केलंय. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून जागं केलंय. का तर भगवंत हे जागं करतो रोज, पण आम्ही जागच होईना, झोप घालविना
आळस घालविना जाग रोज करतोय का तर आम्हाने दुःख आणि सुख नेहमी येते ना. दुःख आलं की सुख आहे, सुख आलं की दुःख आहे, दुःख आलं की पाठीमाग सारखं लागलेलंच आहे. काय सांगू, आमच्या माग 7.5 कोण म्हणत, कुणाच्या मागे लागली? अहो तुम्ही नाही, धर्माने पांडवाने सकट कण्व ऋषीला सांगितलं माहिती आहे ना. आमच्या माग आमच्या सारखं कुणाला दुःख नसल. कोण म्हणते? धर्म म्हणिदा कण्व ऋषीला. अर्जुन ज्या वेळेला तीर्थयात्रा करायला जाताना स्वर्गात गेला, स्वर्गात जाऊन बसला अर्जुन, इंद्राने ठेवून घेतला आणि कण्व ऋषीला जाता सांगितलं धर्माला सांग अर्जुनाला मी ठेवून घेतलाय म्हणून स्वर्गात. त्यावेळेला कण्व ऋषीला धर्मराजा म्हणले आमच्या सारखं कुणाला दुःख नसल. कोण म्हणते? धर्म. धर्म आहे. मग कण्व ऋषीनं सांगितलं राजा म्हणला जगाचा मालक तुझ्या घरात आहे, बरोबर आहे. प्रति हस्तिनापूर बसवलंय आणि म्हणतो माझ्यासारखं आमच्यासारखं दुःख साक्षात आता सांगा सगळ्या संतांनी पांडवाच्या घरी कृष्णनाथ. आता भगवंत असल्यावर धन कुठे गेलो, दुःख कुठं आहे, सुखच आहे. तरी धर्माला प्रश्न पडला. म्हणजे ज्ञानी माणूस असला तरी वित्यो भी ही खरं का ती खरं, ही खरं का, डळमळतय. किती जरी ज्ञानी असला तरी का तर हे ज्ञान पचायला अवघड आहे. ज्ञान घेतलं सगळं झालं तरी पण दुर्योधनाला म्हणले नाही का, सगळं दुर्योधनाला दिलं भगवंत, सगळं आपलं सैन्य दिलं तरी म्हणला सगळं आलंय तरी पण म्हणला एकान बार माझ्या बाण आला तर तरी भीती आहे. मग तरीही धर्मानं सत्य सांगितलं पण तिथं वाचला नाही. का तर पांडवाच्या घरी कृष्णनाथ आहे, भगवंताच्या घरात. म्हणून धर्मानं वागा, स्वधर्म धर्मानं वागल्यावर भगवंत तुमच्या घरात आहे. माता कुठं आहे? अहो तुमच्याच घरात आहे पांडवाच्या. पण आमचं लक्ष कुठं आहे? आमचं लक्ष कशावर आहे? हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाशी आरामू, पण भ्रांताशी कामो विषयावरी. म्हणजे मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे पण आमचं लक्ष विषयाकडे आहे. म्हणून तिने सांगितलं बाबा भाऊबंद मित्र सोयरे कोणीच नाही अंतिरे, माया जाळी जीव गुंतवणी फसून जाईल नरकी रे. म्हणजे ह्या माया जाळामध्ये जीव फसून निघालायचा आता तो काही राहिले आला आता फसलायच. कशामध्ये? माया जाळामध्ये. का तर ही माया जाळ असा आहे कधी त्यातनं बाहेर निघत नाही. हे संसाराचा व्यर्थ पसारा. आता सांगा एवढा आम्ही पसारा करून ठेवलाय, तो कशासाठी केलाय? व्यर्थ केलाय. म्हणले संत काय सांगतात? हे संसाराचा व्यर्थ पसारा अंती कामा नाही की रे. आम्ही आतापर्यंत केलेल्याचा आम्हाने अंतकाळाला ह्याचा काय उपयोग होणार आहे सांगा? झालाय पैसे कुणाचंच तरी तुमचं नाही, तुमचं बँकेत एवढा पसारा केला तुम्हाला काय, एवढा मोठा बंगला बांधला तुम्हाला ते ठेवला त्या बंगल्यात नाही, तुमच्या कडदोरा सकट ठेवला. तो पसारा केलाय ना, ह्यो सकट ठेवला नाही. आणि कानात काय एखादी भाळी असेल ती बी आमची माऊली जवळून सांगते मला कानातलं करीत लगेच तोडून घेतला त्याचा. संतांनी अगोदर सांगितले, सद्गुरू आमच्या अगोदर सांगतात की हे संसाराचा व्यर्थ पसारा अंती कामा
नाही की रे अंतर्यामी सावध होई लागे सद्गुरु पायी रे. कुठं सावध होया सांगितलं? अंतरामध्ये. बाहेर जागा आहे पण अंतरामध्ये अजून आम्ही जाग नाही. अंतर्यामी सावध होई. अजून विचार केला आम्ही नाही केलेला. म्हणजे ह्योच विचार करायला सांगितला तिने. क्षणोक्षणी हाच तो नाही सांगितला. हाच म्हणजे जवळचा. कशासाठी मी इथं आलो, कोण आहे मी, ह्या अंतःकरणामध्ये विचार करा. अजून आम्ही विचार केला नाही. एवढं मिळवलं, ही कशासाठी मिळवलं, कुणी केला विचार आहे मी अंतःकरणात जाता जाता अलेक्झांडर. माहिती तू आपला कोण होता? त्यानं गजनीचा मोहम्मद माहिती ना. त्यानं डॉक्टरला सांगितलं मला आजार झालाय, किती पैसे लागून दे पण मला बरा कर. डॉक्टरनं सांगितलं तू 10 दिवसाच्या पुढे जगत. तू पैसे सगळं जरी दिलंस तरी 10 दिवसाच्या पुढे जगत नाही. मग त्याला वाटलं आता हे काय, अंतर्यामी सावध झाला. म्हणला जगाला दाखवा. प्रधानजीला सांगितलं अशी तरडी बांधा तिरडी की माझा हात खाली असं लोंबाव. म्हणला का? जगाला बघावं काय नेलं नाही बघ, असं हलवीत हातात काही नेलं नाही. म्हणजे ह्यो पसारा इथला काय नेला नाही, हे जगाला दाखवलं आणि प्रत्येकानं बघितलं. अंते कामा नाही की रे अंतर्यामी सावध होई लागे सद्गुरु हम भावना टाकुनी सारी चंचल म्हणे हे स्त्रीव रे. का तर आम्ही कशात अडकलोय का माहिती आता? माझ्यासारखा कोण शहामध्ये. का तर हीच सगळ्याला अडकव नाही सांगितलं की नाही. माझ्यासारखा म्हणजे मी ह्या अहंकारामध्ये अडकलोय. म्हणून संतांनी सकट भगवंताला विनंती केली, अहंकाराचा वारा न लागो राजसा. म्हणले माझ्या विष्णुदासा भाविकाशी एवढा मातूर लागून देऊ. त्यानं बघा एवढं झालंय सगळं. काय झालंय? कशा कशाचा अहंकार धरलाय आम्ही? नावाचा धरलाय, घराचा धरलाय, कशाचा धरलाय? हे सगळं अहंकार आम्ही धरल्यात. म्हणून तिने सांगतात बाबा रे की हम भावना टाकून सारी चंचल म्हणते स्त्रीव रे. म्हणे हे चंचल आहे, त्याला थांबिव. अहंकार टाकल्याशिवाय थांबत नाही. अहंकार आहे म्हणून आम्ही पळतोय. अहंकार टाकल्याशिवाय मन स्थिर होत नाही. मन स्थिर होण्यासाठी शास्त्राने अनेक उपाय सांगितलं. रामदास स्वामींनी 200 श्लोक लिहिलं त्याच्यावर. किती? 200 श्लोक लिहिलं. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावे जे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. मनाला सांगितलं माहिती नाही. मनाला सांगायचं. उपदेश कुणी करायचा? मनाला. कुणी करायचा? मनानच. मनानच मनाला उपदेश करायचा. म्हणजे बघ म्हणा पहा त्या रावणा कैसे झाले अकस्मात राज्य. बघ त्या रावणाचं कसं झालं? 14 चौघड्याचं राज्य मिळवून त्यानं बी पण केलेलं होतं. समुद्राला गोडा करेल, स्वर्गाला आणि सोन्याचा सुगंध आणेल म्हटलं. कोण म्हणलं तर? रावण. 14 चौघड्याचं राज्य होतं. 14 चौकड्या माहिती आहे का नाही? क्रता त्रेता द्वापार आणि कली. ह्या 14 वेळा जातीला एवढं राज्य केलं. पण तेज ही जेवढं कवडी सकट गेली, तुकाराम महाराज सांगतात त्याच्या संग कवडी गेली नाही. म्हणून ती सांगतात भावानो
की चंचल म्हणे हे स्त्रियू रे, मनालाच उपदेश करतात. काय म्हणतात? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाये, मनात्वाच रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. बघ म्हणले जगी सुखी कोण आहे? तुम्हाला वाटत असेल ह्यो मोठा इमारतनं फिरतोय तो सुखी असेल, बिल्डिंगीत बसलाय, कूलर लावलाय तो सुखी असेल. मी पालघरला होतो आता सद्गुरूच्या ठिकाणी, तेव्हा एका बिल्डराची बिल्डिंग चाललेली होती आणि आपले आदिवासी कामाला आलेले, आणि ती कामाला आलेले त्यामध्ये एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. ती एका उद्योगपतीची बिल्डिंग होती, त्याच्या गार्डन होती, गार्डन, त्या गार्डन मध्ये गेला जेवायला. दोघच जण ती गेली आणि इकडे सगळीच जेवायला. तर त्या उद्योगपतीच्या मालकीनीनं हे कशी जेवत्या ते वर्ण बघितलं. कुठनं बघितलं? शिने खायनं बघितलं. काय सुखी असतील, कूलर लावलाय, काय बंगलाय. ती म्हणली काय सुखी आहे ते. कोण म्हणत्या? बघा कशी दोघं एकत्र बसल्यात, कशी जेवत्यात, आमचं कुठे इमानातनं फिरत असल, काय सुखी आहे. कोण म्हणत्या? म्हणून तुमच्या मनाला सांगितलं जाऊन बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा. म्हणजे आहे ते बी रडते आणि नाही ते बी सुखी. तर कोण नाही सुखी? कोण आहे सुखी? कोण आहे? अहो एक संतच आहे, संतावशी सुख आहे. सुख जगामध्ये कुठं नाही. सुख एके ठाई बहुपायी संतांच्या. आणि म्हणून आम्ही या सारा हे काय म्हणले पसार आहे, ह्यामध्ये सुख नाही. म्हणून ते सांगतात हम भावना टाकून सारी चंचल म्हणते स्त्रियू रे, ईश आज्ञे ते श्री धरुणे साधून घेई ही तरी. ईश आज्ञा मस्तकाव धरून, मस्तकात धरून, मस्तकाव नव मस्तकात धरून त्यांनी काय म्हणले? ईश आज्ञा श्री धरुणी. शिर म्हणजे डोकमध्ये नाही, श्री धरून. ईश आज्ञा काय आहे? काय ईश आज्ञा? तर आसक्ती धरू नकोस. बरोबर आहे की नाही? आसक्ती धरू नकोस. आसक्ती सोडून दे. कशाची? ह्या दिसणाऱ्या वैभवाची. हिची आसक्ती धरू नको. आणि सत्य जी आहे तिची आसक्ती धर. सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बरोबर आहे? आणि आपला संप्रदाय हेच आहे, सत्य श्रेष्ठ ईश्वरी ज्ञान उपदेश. ती सत्य ठेवलं ना आम्ही असत्याच्याच पाठीमागं लागलो. हे वैभवाचे हो. बरोबर आहे? का तर या मायेमध्ये अडकलो. मायेचा पलीकडं तो आहे आणि मायेमध्ये आम्ही दिसणारी माया आहे. बरोबर आहे? मग दिसणाऱ्यामध्ये आम्ही अडकलो. कशामध्ये? नावामध्ये. बरोबर आहे ना? म्हणजे हम भावना, हंकारामध्ये आम्ही अडकलो. हंकार तेवढा काढून टाका. म्हणून म्हणले ईश आज्ञे ते श्री धरुणी साधून घे ही तरे, पीत वसन गुरुपाय लागे. कसलं वसन लागतंय? पीत म्हणजे पांढरं. बरोबर आहे ना? पीत वसन, पांढरं वस्त्र पाहिजे सद्गुरू ठिकाणी. बरोबर आहे ना? मग आम्ही कसलं वस्त्र नेसलोय? ही नेसलो की वस्त्र, पण अंतःकरणात पीत वस्त्र पाहिजे. कसलं पाहिजे? पीत वस्त्र. बाह्य नेसलो आम्ही. काय म्हणले? बाह्य आम्ही सगळं केलं, पीत वसन केलं, पण ही बाह्य करायला लागतं. कशासाठी? हे शी केल्याशिवाय मनाला वळण लागत नाही. तसं वेश केल्याशिवाय आपल्याला वळण लागत नाही. वेश आहे म्हणूनच वळण लागतं. म्हणून ही प्रत्येक गणवेश दिल्यात प्रत्येकाला. माहिती आहे ना? शाळेतला गणवेश वेगळा, महाराजांचा गणवेश वेगळा, संन्यासाचा गणवेश वेगळा. हे सगळ्यांचं गणवेश आहे.
पण अंतकरणातलं गणवेश बदलायसाठी ही बाहेरचं गणवेश बदलाय सांगितलं. बाहेरचं बदलल्याशिवाय आतलं बदलत का तर अंतकरणामध्ये काय म्हणले, पीत वसन गुरुपाय लागे चरणी ठेवी शिर रे. पीत वसन म्हणजे पांढरं शुभ्र, त्याच्यावर डाग न पडल्यालं. मग असलं वस्त्र म्हणजे अंतकरण हे धुतलं पाहिजे, पांढरं पाहिजे, ह्याच्यामध्ये कुठलाही विषय नसला पाहिजे. विषय का तर विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लाघे कडू, कडू ते गोडू झाला जीवासी. का तर अंतकरणामध्ये आमच्या, आता सांगा, कधी न पाहिल्याला तुमच्या स्वप्नात येतं का नाही? स्वप्नात येतो. कोणी दाखवत? हा, मन. मन दाखवत. मन कसं दाखवत? तर म्हणले ती पट्टल जी आहे, पट माहिती आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी तेव्हा पिक्चर नव्हता. होता का? पिक्चर केव्हा निघाला? पडद्यावर बघायचा पिक्चर केव्हा निघाला? 50 वर्षे झाली. म्हणजे आता 75 वर्षे झाली असतील. 50व्या वर्षी निघाला. मग तो मूक पडदा जो आहे, तो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आमच्या स्वप्नात कशामुळे येतंय? आमचं अंतकरण धुतलेलं नाही. कसं असतंय बघा, काय म्हणले, मनोरूपी पटू फाटे, मग तेच संसार चित्र न उमटे, सरोवराटे मग प्रतिभा नाही म्हणले. म्हणजे मनोरूपाचा पट म्हणजे पडदा माहिती आहे ना, त्याच्यावर ही सगळं उमटलेलं आहे विषय, आणि ती विषय आमच्या स्वप्नामध्ये येते. म्हणून तिने तुका आपल्या सद्गुरूनं पद्मनाभ स्वामी सांगितलं, अगोदर मनमुंडा, मग सद्गुरु स्वामी दुंडा, मनाशी मुंडले नाही तरी सद्गुरु करील काय? काय करणार आहे सद्गुरु? म्हणजे आम्ही पडदा जोपर्यंत आम्ही धुईत नाही, काय म्हणले, मनोरूपी पटू फाटत नाही, मनाचा पट निर्माण झालाय. आणि ही सगळं तुम्हाला चित्र जी दाखवतंय, कोण दाखवतंय? मन. आणि शोपट निर्माण झालाय. म्हणून ती सांगतात बाबांनो, पीत वशन हरिपाय गुरुपाय लागे चरणी ठेवी शिर रे. सद्गुरु वाचून मुक्ती नाही, सत्य वचन हे निर्धार रे. सद्गुरु शिवाय मुक्ती कुणाला नाही. का तर तिने सांगितलं, सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकलाची, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपण अनंत रूपे दावेली. तुका म्हणे गुरु सेवा सर्व देवा वरिष्ठ आहे. म्हणून सद्गुरु शिवाय आपलं हित सांगणारे या जगामध्ये कोण नाही. पण सद्गुरु संत हे सद्गुरूच आहेत, सद्गुरू हे सद्गुरूच आहेत, आणि संत ही सद्गुरू आहे. म्हणून संत आणि सद्गुरू आम्हाला वेगवेगळे म्हणजे शंका वाटेल, बरोबर आहे ना. पण तिने काय म्हणले, गुरु हा संत कुळीचा राजा आहे. म्हणजे संत आणि गुरु वेगळा, त्यातला राजा माहिती आहे नाही. आता सांगा, वरचा राजा पंतप्रधान, त्याचा खायचा राजा आहे ना, त्याचा खायचा त्याचा, पण त्याचा राजा सगळ्यांचा राजा कोण? आता खायच्या राजांची निवड चालली आहे. म्हणजे तालुका पंचायत, जिल्हा परिषद, तसं ग्रामपंचायत झाली की मग तसं पंचायत, तसं आपल्या देहात सकळे पंचायत माहिती ना. 11 आहेत. काय म्हणले, 10 इंद्रिय आणि 11वं मन आहे. आणि ही मनच सगळ्यांनी बोलवत आहे ना. मन कोण आहे? तर सरपंच आहे ह्या गावामध्ये माहिती आहे की नाही. काय म्हणले, ह्या गावचा पाटील कोण आहे? मनाजी पाटील देह गावचा, विश्वास धरू नका त्याचा, करील घात म्हणले. म्हणून तिने सांगता बाबांनो, पीत वचन गुरुपाय लागे चरणी ठेवे शिरे. सद्गुरु वाचून मुक्ती नाही, सत्य वचन हे निर्धारे. पतित पावन पूर्ण दयागण दत्तात्रेय महाराज रे.
पद्मनाभ म्हणे शरण रिक्ता श्री देईल मुक्ती धाम रे. म्हणून ते म्हणतात पतित पावड. पतित म्हणजे एकदम दुष्ट माणूस. किती जरी ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात की आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवतारे तो जर शरण गेला आणि तो जर चांगलं वागायला लागला तर तो माझ्या पदाला येतो म्हणले. म्हणून त्यांनी सांगितलं पतिताला पावन करणारा असा सद्गुरू आहे. किती जरी दुष्ट असला, किती जरी पापी असला, तर त्या सद्गुरूला शरण गेलं की तो सर्वातून मुक्त करतो. काय म्हणले पतित पावन पूर्ण दयाळ दत्तात्रय महाराज रे. पद्मनाभ म्हणे शरण रिक्ता श्री देईल मुक्ती धाम रे. म्हणून सद्गुरूला शरण जावा. आपण कसं जावा? तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सद्गुरूला शरण जायचं पण गर्व टाकून. दास्य कसं करायचं? गर्व टाकून. मी कोणतरी सेवा करणार आहे ही मनामध्ये. का तर आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की भगवंताचं सेवा करणं, सद्गुरूची सेवा करणं ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे. उपकार कोणाचा इथं नाही. म्हणून त्यांनी सांगतात बाबांनो पद्मनाभ म्हणे शरण एकता श्री देईल मुक्ती धाम रे. आणि झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून. का तर लय वेळ घेतलेला आहे मी. भाऊ बोलिलो स्वभावे मानील तेवढेच घ्यावे, श्रोते उदासन व्हावे भव बोलिलो म्हणून या. झालेली उत्तमरित्या हे आत्मा आणि देह आणि आपण काय करायला पाहिजे, कर्तव्य काय आहे उत्तम असं विशेष ज्ञानामृत पाजलेलं आहे. आता आपले गुरुवर्य कृष्णकांत स्वामी एक 10 मिनिटांसाठी बसतील. 10 मिनिटं मला आपण पुढे असा पहिल्यांदा महाराजांचं प्रवचन होईल. मंडळी याला लागणार आहे. ज्ञान उपदेशक श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. श्रीमद सद्गुरु दत्तात्रय स्वामी महाराज की जय. 88 सहस्रमुनी मालाधिकारी श्री गुरु यशवंतराज स्वामी महाराज, महंत रघुनाथ स्वामी महाराज, गुरुवर्य चंद्रानंद स्वामी महाराज की जय, गुरुवर्य नरेंद्रनाथ स्वामी महाराज की जय. काशाय वस्त्रम कटिमेकला ब्रह्मसूत्रम गुरुनाथम दंडकमंडलोदरम रुद्राक्षहार भूषणाढ्यम रत्नाकर निळसिंधू लवण समुद्र तीरवासम सत्यश्रेष्ठ ज्ञानदायकम स्वामी राजम पद्मनाभम. श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज. उपस्थित सर्व आमच्या देवांगणाची उपस्थिती चांगली आहे. आमचे पालघर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आलेली मंडळी, सगळ्यांना वरिष्ठ मंडळी इथे आलेले सर्वांना माझा सप्रेम जय सच्चिदानंद. कार्य आणि कारण आज काय काय आहे कारण काय आहे की या मंडळीने सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण आता किती 2 वर्ष चाललंय महाराज. माहिती सांगतो कारण मंडळी म्हणतात का लवकर आता आमचा पालघरचा सप्ताह झाला आणि लगेच तुमचा कार्यक्रम कसं काय, तर
त्या मुस्तीमध्ये त्यांचा एक संकल्प होता की आमचं 2 वर्ष पारायण चाललं, त्याच्यानंतर आम्ही असा यज्ञ करू आणि सगळ्यांना तुम्हाला सर्वांना निमंत्रण करू, अशी त्यांची एक संकल्प होता. तो सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि त्याप्रमाणे पण काय म्हणतात ना, थोडीशी अडचण कुठेतरी येते. आमचं तारीख ठरली, पण हे असं होईल अपघातामुळे आज उद्या जो मतदानाची जी तारीख आली त्याच्यामुळे आमची काही मंडळी तिकडे त्यांच्या ड्युट्या लागल्या बराच मतदानासाठी, तरी पण येणार आहेत. पण आता याच्यापेक्षा उपस्थिती जास्त होती. पण आता ते आमचे काही कार्यकर्ते आहेत, गुरुजी आहेत, जकडे आहेत, त्यांना सगळ्या कालपासून ड्युट्या लागल्यात तिकडे मतदानासाठी. त्यांची काय होतं, 5 तारखेला मतदान होतं, पण त्या आपल्या अधिकाऱ्यांचा अघटित मृत्यू झाल्यामुळे, उपमुख्यमंत्री त्यांच्यामुळे ते आता उद्याची तारीख आहे. पण आता काय म्हणतात, आपण जे आता ठरवलेलं आहे, आता 1 दिवस जर मागे पुढे केला, तुम्ही पालघरवरून येणार मंडळी, म्हणजे सगळ्यांना पत्रिका वाटलेल्या आहेत. आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे तो अग्नितिथी बघायला लागतो. अग्नी कुठे असतो, पृथ्वीवर आहे, आकाशामध्ये आहे की पाताळामध्ये आहे, ते आमच्या पद्मस्वामी ते गणित सांगितलेलं आहे. आणि त्या गणित कोष्टक काढून तो अग्नी, आता उद्या शुभ अग्नितिथी म्हणजे आपल्या पृथ्वीवरती आहे. आता तो मालक जिथे नसेल ना, तुम्ही त्याला काय खाऊ घालताय, पोचेल का तिथपर्यंत? नाही. तर उद्या अग्नितिथी आहे आणि उद्या अग्नीला आम्ही हे आता आहुती देणार आहोत. या महिला मंडळाने आमच्या बरेच दिवस आता पालन केलंय, काही मंडळी पण आहेत, त्यांच्या मनोकामना काही पूर्ण व्हाव्या, त्यांच्या संसारामध्ये अडीअडचणी आहेत त्याच्या पूर्ण व्हाव्या, मुलाबाळांना उत्तम प्रकारे ज्ञान प्राप्ती व्हावी. आणि प्रत्येक गुरुवारी तर चांगली शोभा आणत होते महाराज. 50-60 महिला मंडळी हे बसले, त्या सगळ्या पारायणला बसत होत्या बरं का, प्रत्येक गुरुवारी. आणि मागे आमचा सप्ताह झाला त्यावेळेला तो अखंड गुरुच्या पारायण केलंय 7 दिवसाचं. तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आम्ही उद्या प्रार्थना करायची आहे. सत्य संकल्पाचा आता पारायण केलं ते कुणाचं आहे? दत्त महाराजांचं. आमच्या पद्मनाभ स्वामीने 52 पद लिहिलेले आहेत ईश्वर ग्रंथामध्ये, म्हणजे 52 अध्यायाचं गुरुचरित्र. आणि एका पदामध्ये काय वर्णन केलेलं आहे आमच्या पद्मनाभ स्वामीने, एका पदामध्ये वर्णन केलंय. कुणाचं? श्री क्षेत्र कृष्णा तिरी